आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. 19 ऑक्टोबरला दुपारी कोपरगाव शहरात श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ जी दुर्घटना घडली, दुर्घटना म्हणजे जो गोळीबार झाला, तो गोळीबार कोणी केला, ते कोणत्या समाजाचे, ते कोणत्या पक्षाचे, यात आम्हाला काय फोनवर जायचं नाही. परंतु जो गोळीबार त्या लोकांनी केला त्याचं मूळ काय, तर त्याचं मूळ आहे तर कोपरगाव शहरात किंवा तालुक्यात जे गेल्या 5 वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू झालेले आहेत आणि त्यांना राजकीय फार मोठा असा आश्रय आहे. त्यामुळे त्या लोकांची एवढी हिंमत झालेली आहे का ते भर चौकात पोलीस स्टेशनच्या 50 फूट जवळ अंतरावर दिवसा गोळीबार करतात. त्याच्यातलं प्रमुख कारण आहे कोपरगाव शहरात जे तहसील कचेरीचं गोडाऊन आहे तिथून जो काळा बाजार होतो धान्याचा, रेशनचा, ते एक कारण आहे. त्यानंतर यांनी एरिया वाटून घेतलेला आहे की इथं चक्री याची लागेल, इथं व्हिडिओ गेम याचा लागेल, इथं सोरट याचं लागेल, इथं मटक्याची पिढी याची चालेल आणि त्यांचा गोतावळा आणि त्यांना पोचणारे जे राजकीय बुरखे घेऊन जे शहरात उजळ माथेने फिरतात, अशा लोकांच्या या गोष्टीमुळं कोपरगाव शहरात शांतता, सुव्यवस्था आणि सर्वसामान्य नागरिकांचं जीणं मुश्किल झालेलं आहे. एवढं करून चोराच्या उलट्या बोंबा म्हणून त्यांनी काल का परवा पत्रकार परिषद घेऊन आमच्या नेत्यांवर आरोप केला. परंतु ते माझे मित्र त्यांना सांगू इच्छितो का सन्माननीय आमदार साहेबांनीच आदल्या दिवशी सांगितलं होतं का कोणी कोणाबरोबर फोटो काढू शकतो. आमचं ते फोटोचं काही म्हणणं नाही, गोळीबार आमचे काही कार्यकर्ते नाही. आमचं सरळ आणि साधं सोपं म्हणणं असं आहे का ज्या दिवशी गोळीबार झाला आणि त्या जखमीला रुग्णवाहिकेतून येत असताना त्या जखमीने स्वतः त्याचा व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओ त्यांनी स्वतः समाज माध्यमावर टाकला आणि त्याच्यात त्यांनी जे आमदार साहेबांच्या PNचं नाव घेतलं, ते याच्यावर पोलीस स्टेशननी काय कारवाई केली त्या संदर्भात आमचे कोपरगाव तालुक्याचे युवक नेते आदरणीय श्री विवेक भैया कोले दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनला गेले होते आणि पोलीस स्टेशनला त्यांनी म्हणजे पोलीस स्टेशनच्या सांगण्यानुसार त्यांनी 10 दिवसाची मुदत मागितली होती. ती मुदत उद्या संपत आहे म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत. आमचे रेशन दुकानदार आहे, आमचे काळे धंदे आहे, आमचे कार्यकर्ते आहेत. बाबा, शासन तुमचं आहे, आमदार तुमचे, पोलीस स्टेशन तुमचं ऐकतं, तुमच्या PNचं ऐकतं. तुम्ही कारवाई करा. आम्ही किंवा आमच्या नेत्यांनी आजपर्यंत कोणत्याही गुन्हेगाराला, कोणत्याही 2 नंबर धंद्यावाल्याला ना राजकीय आश्रय दिला ना पाठीशी घातली. ही वस्तुस्थिती आहे. आणि आता उद्या ती पोलीस स्टेशनला दिलेली मुदत संपत असून 2 ऑक्टोबर रोजी आम्ही आमरण उपोषणाला जर ज्यांची नावं या व्हिडिओत आलेली आहेत व जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर आम्ही 2 ऑक्टोबरपासून उपोषणाला बसणार आहोत. याची सर्वांनी नोंद घ्यावी, प्रशासनाने घ्यावी, पोलीस स्टेशननी घ्यावी, एवढी मी विनंती करतो. आमचं काय म्हणणं आहे का जो गोळीबार झाला याच्यात जे सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करावे, कोणी कोणाला फोन केले, त्यातून तर नावं स्पष्ट होतील ना. त्यातून तर जे गुन्हेगारांना पाठीमागं घालतात त्यांची नावं येतील. आणि या कोपरगावात आता एक नवीन सचिन तयार झालेला आहे का जो या गुन्हेगारांच्या आणि राजकीय पुढाऱ्यांच्या मांडवले करीत राहतो. म्हणजे सचिन म्हणजे हा सचिन कोण आहे हे सुद्धा पोलीस चौकशीत उघड झालं पाहिजे. रेशनचा काळा बाजार दुकानात होत नाही. आमचे जरी दुकानदार असले रेशनचा काळा बाजार दुकानात होत नाही, कारण का तुमचे थम्स असल्याशिवाय रेशन वितरित होत नाही. किंवा तुमचं थम्स नसला तर तुम्हाला आनंदाचा शिधा मिळत नाही, तुमचं जे महिन्याला येणारं धान्य मिळत नाही. तेव्हा रेशनची जरी दुकानं आमची जास्त असतील, कारण सत्ता आमच्याकडे होती 35 वर्ष, त्यावेळेस हे रेशन ह्या गोष्टी कोणी करीत नव्हतं. एक जनतेची सेवा म्हणून शासनाने त्यावेळेस केलं. कोले साहेबांनी गोरगरीब लोकांना ती दुकानं मिळवून दिलेली. परंतु जे काही रेशनचा काळा बाजार होतो तो गोडाऊनमधून होतो आणि ते गोडाऊन कोण चालवतं? तिथल्या त्या तहसील कचेरीच्या ऑफिसरनी मध्ये आत्महत्या का केली हे सर्व आपल्या ज्ञात आहे. आपणही कोपरगाव शहरातले. काळा बाजार होतो तो गोडाऊनमधून होतो. कोपरगाव दुकानीतून कधीच होणार नाही, कारण तुमचं थम्स नसेल तर तुम्ही कधीच होणार नाही ना. आणि लोक एवढे शुद्ध झालेले, त्यांचं जर या महिन्याचं रेशन नाही आलं तर ते लगेच तक्रार करा.
आणि वाहतूक ठेकेदार हा तुमचा आहे, त्याचे वडील कर्मचारी आहे असा आरोपही त्यांचा आहे. आमचा कोणत्याही ठेकेदाराशी किंवा वाहतूक ठेकेदाराशी काही संबंध नाही. आम्हीच पोलीस स्टेशनला म्हणतो असं कोणी असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल करा. आणि गेल्या कित्येक महिन्यांपासून का विवेक भैया दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी तहसील कचेरीत हे जन आक्रोश मोर्चा म्हणून जनतेचा आवाज उठवत राहतात. त्याच्यात बऱ्याच वेळा रेशनचा विषय आलेला आहे आणि मोठ्या पोटतिडकींनी तो मांडलेला आहे. त्याची चौकशी आतापर्यंत झालेली नाही. अवैध धंद्यामध्ये तुमचे जर कोणी असले मांडीला मांडी लावून बसणारे जवळचे, तर त्यांचा बळी देणार का तुम्ही? कारवाई करण्यात यावी शासनाची. नाही, तुम्ही काय करणार? आमचं कोणी नाहीच ना. असं तुम्ही म्हणता. त्यांनी फोटो दाखवलेले, याच्यावर काय तुमचं? अहो ते आमदार साहेबच म्हणतात कोणी कोणाबरोबर फोटो काढू शकता. तुम्ही आमदार साहेबांचीच माहिती आदल्या दिवशीची असेल तर तुम्ही काय कारवाई करणार? त्याला पक्षात ठेवणार का काढणार? त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा. पोलीस चौकशी करून कायदेशीर करा. आणि जर त्याच्यात तो निष्पन्न झाला तर आम्ही काढून टाकू पार्टीतून त्याला. परवा जी पत्रकार परिषद झाली त्याच्यावर काही या ठिकाणी खुलासे केले आणि आव्हानही केले. आणि आमरण उपोषणाचा त्यांनी या ठिकाणी इशाराही आमचे नेते वीरभाई आठवले साहेबांच्या वतीने दिला आहे. मुळात गेल्या 5 वर्षामध्ये पूर्व शहरामध्ये अवैध धंद्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. ही सर्वांनी आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय, कबूलही केलं पाहिजे. त्याच्यामुळे महाविद्यालयातील आता जी कॉलेजच्या तरुणांची पिढी आहे ती पूर्णपणे वाया चालली. मला नावही माहीत नव्हतं, त्या दिवशी कळलं पोलीस स्टेशनला मोर्चा नेल्यानंतर कुत्तागुळी नावाचा काही प्रकार आहे. आणि आपण गावामध्ये ज्यावेळेस फिरतो, येतो, जातो, बघतो तर असे काही ठिकाणी जिथं पडदे लावून हे कारभार चालतात आणि तिथून सॅक गळ्यात अडकवलेले कॉलेजचे ड्रेस घातलेले युवक बाहेर निघतात. मी माझ्या डोळ्याने खूप वेळा पाहिजे. हे का घडतं आहे? हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्याच्यामुळे हे सगळं घडतं आहे. आणि व्यसनाधीनता वाढली त्याच्यामुळे. वेगवेगळ्या प्रकारच्या नशा ही मुलं करतात. म्हणजे पिढी बरोबरीच्या दिशेने चालली. आणि मुळामध्ये ह्या पिढीला त्यापासून दूर करण्याकरता आमच्या नेत्यांनी हे आंदोलन आता हाती घेतले. त्याच्यात रेशनचा जो घोटाळा आहे त्याच्यामुळे या गावात गोळीबार झाला. आणि रेशन घोटाळ्याचं मूळ काय याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे, प्रशासनाने घेतला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. हा जो रेशन घोटाळा गेल्या 4-5 वर्षापासून चालू आहे, आमचे विरोध भाई त्याच्यावर आवाज उठवत आहे, त्याची कधीही चौकशी या तालुक्याच्या प्रशासनाने केली नाही. कारण त्याच्यावर कोणाच तरी दडपण आहे मोठं. आणि आमचे कार्यकर्ते याच्यात आहे, तुमचे कार्यकर्ते नाही आहे, आमचा एकही कार्यकर्ता नाही. 3-3, 4-4 पिढ्या आमच्या या गावामध्ये चालल्या आहे. आज अखेर आमचा एक प्रकारचा अवैध व्यवसाय आहे. मग तुम्हाला जर ही पिढी जर अशी नासवायची असेल ते योग्य नाही. आणि आमच्या विवेक भाईंनी आता एक मोठा 5 ऑक्टोबरला कार्यक्रम ठेवला आहे, महारोजगार मेळावा. याच्यामुळे 10,000 युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार. मग युवकांनी व्यसनाधीनतेकडे जायचं आणि अवैध धंद्याकडे जायचं का रोजगार मिळवायचा? मग रोजगार जर मिळाला एवढ्या युवकांना तर यांना अवैध धंदे करायला आपल्या आमदारांना माणसं मिळतील कुठून, युवक मिळतील कुठून? त्याच्यामुळे ही धडपड चालली आहे सगळी. मुळात इतके काही घोटाळे, इतके काही अरे आपण डिजिटल बोट पाहू व्हायचो पण गेलो आपण. 3-3 हजार कोटीचे डिजिटल बोट या गावात. काय अवस्था आहे गावाची? काय बदल झाला आहे गावामध्ये? ते इथंच राहतं, आपणही इथंच राहतो. आणि हे सगळं घडतंय त्या मेळाव्यात. आमचा जो मेळावा आहे त्याच्यामुळे आपल्या तालुक्यातील 2 नंबरचे धंदे राजकारण तुमचं बंद पडेल याची त्यांना प्रचंड भीती वाटते. मुळात हे जे पोलीस स्टेशन प्रशासन याच्यावर विचारच करायला तयार नाही. आम्ही 19 तारखेला गोळीबार झाला, 21 तारखेला आम्ही मोर्चा नेला. त्या मोर्चानंतर विवेक भाईंनी तिथं सगळं काही सांगितलं. CDR काढा, कोणाकोणाची नावं आहे त्यांचं FIR दाखल करा. काय चौकशी केली 8 दिवसात पोलिसांनी? माझ्या आज पोलीस स्टेशनला आणि प्रशासनाला आव्हान आहे पत्रकार परिषदेनिमित्ताने त्यांनी अशी एक प्रेस घ्यावी. आणि काय झालं या 8 दिवसामध्ये या प्रकरणात त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी घडून राहिल्या. आता हे याचे धंदे त्याचे धंदे समोरच्या पार्टीची जर इच्छा असेल तर आम्ही
पेनड्राईव्हच्या द्वारे आंबेडकर मैदानावर हे सगळं दाखवायला तयार आहे. त्यांनी फक्त याच्यावर उत्तर द्यावं हा म्हणावं. आमच्या भाईंनी पण विरोध भाईंनी पण त्यांना 3 वेळेस म्हटलं का आंबेडकर मैदानावर समोर या चर्चा करा. का येत नाही मग समोर? कारण याच्यातच वेळ घालवला आहे सगळा. याचे PA तेच काम करतात. कार्यकर्ते सगळे 2 नंबरच्या धंद्यात. आदरणीय काळे साहेब असतील, आदरणीय फुले साहेब असतील, यांनी कार्यकर्ता कधी वाया जाऊ दिला नाही. त्याला सुसंस्कृत ठेवलं. त्याला संस्थेत संजीवनी सोसायटीतच नोकरी दिली आणि त्याच मार्गावर आता 10,000 नोकऱ्या निर्माण करतात. सर ते पेनड्राईव्हमध्ये काय? हा पेनड्राईव्ह त्यांना सांगू द्या, उघडायचा नाही उघडायचा. आमचं ऑफिस उघडेल, दाखवेल सगळ्यांना काय याच्यामध्ये. अशा सगळ्या गोष्टी आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव.